ठाण्यातल्या 29 पैकी 11 महापालिकांमध्ये महायुती आणि 18 ठिकाणी आमने सामने असल्याचं बघायला मिळत आहे। मुंबई ठाण्यामध्ये चौरंगी लढत होणार आहे। मुंबई ठाण्यासह सर्व महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढत आहेत। नाशिकमध्ये महाविकास आघाडी एकत्र तर मनसेची देखील साथ बघायला मिळते आहे। नवी मुंबई, सोलापूर, जालना, उल्हासनगरमध्ये मविया एकत्र लढणार आहे। मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत। मुंबईतलं चित्र आता स्पष्ट झालंय। मुंबईमध्ये चौरंगी लढत होणार आहे आणि मुख्य सामना ठाकरे बंधू आणि भाजप शिवसेनेत होणार आहे। मुंबईमध्ये शिवसेना, भाजप आणि रिपाई यांची आघाडी आहे। त्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला 90 जागा, भाजपला 137 जागा तर रिपाईला भाजपच्या कोट्यातून जागा मिळाल्यात। तर दुसरीकडे काँग्रेस, वंचित आणि रासपची आघाडी आहे। त्यामध्ये काँग्रेसला 139 जागा, वंचितला 62 जागा आणि रासप 10 जागांवर लढणार आहे। यासह मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये आघाडी झाली आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 164 जागा, मनसेला 53 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या। तर दुसरीकडे अजित पवार गट मात्र स्वतंत्र लढणार आहे। अंदाजे 60 ते 70 जागा अजित पवारांची राष्ट्रवादी लढवणार आहे। तर ठाणे महापालिकेत एकूण 131 जागा आहेत। ठाण्यामध्ये सुद्धा चौरंगी लढत होणार आहे। ठाण्यातही मुख्य सामना ठाकरे बंधू आणि भाजप शिंदेच्या शिवसेनेत होईल। त्यामध्ये भाजपला 40 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 87 जागा तर 4 जागांवर अजूनही पेच कायम असल्याचं कळत आहे। तर ठाकरे बंधूंच्या युतीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 53 जागा तर मनसे 28 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 36 जागांवर लढणार आहे। तर 8 जागांवर अजूनही पेच कायम आहे। तर दुसरीकडे काँग्रेस 100 जागा लढवणार आहे। यासह वंचित बहुजन आघाडी सुद्धा स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय। यासह अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा स्वतंत्र लढणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागा आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये मुख्य सामना ठाकरे बंधू, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये होईल। यामध्ये भाजपला 54 जागा मिळाल्या तर शिंदेच्या शिवसेनेला 68 जागा आहेत। यासह उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती झाली आहे। त्यामध्ये मनसेला 49 जागा तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 68 जागा मिळाल्या। तर दुसरीकडे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली आहे। त्यामध्ये काँग्रेसला 62 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 45 जागा तर वंचित बहुजन आघाडी 15 जागा लढवणार आहे। तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवणार असून 50 जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहे।